नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. वडपाडा येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण सशक्तीकरण कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ. वडगाव सुगाव विकास समिती तसेच भदर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडपाडा येथे स्वदेश फाउंडेशन तर्फे आयोजित ग्रामीण सशक्तीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वीर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून उद्घाटन करण्यात आलं. शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि आदिवासी पारंपरिक पावरी, संबळ, कहाळ्या या वाद्यांच्या तालावर ठेका धरीत गावात भव्य रॅली काढून विविध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे. जात्यावर दळण दळणे, सुपाने पाखडणे, पारंपरिक वहाणे आदी लोकसंस्कृती यांची देवाणघेवाण, पावरी, संबळ यांसारख्या पारंपरिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. गावातील सर्वच घरांना समान रंग देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आलाय. त्याचबरोबर प्रत्येक घरात शोषखड्डे तयार करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आलाय. गावातील प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी प्रत्येकी आपल्या घरासमोर गोण्या ठेवून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी घेतली आहे. गावभर सूचना फलक लावून स्वच्छता आणि गावातील सुशोभीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विविध नवनवीन कल्पनांमधून हा कार्यक्रम एक अनोखा उपक्रम ठरलाय. पावरीच्या ठेकावर महिला, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांनी भाग घेतलाय. ग्रामस्थ परशुराम गावित, पंढरीनाथ चौधरी, किसन भोये, पांडुरंग देशमुख, चंदर पवार, मुरलीधर हाडस, हरी गावित, बळवंत गावित, विठ्ठल भोये, चंदर खांडवी, किरण खांडवी, शिवराम गवळी, मोहन गावित, भवान थवी, रामदास गांगोडे, कमलाकर गांगुर्डे, चंद्रकांत गांगोडे, दौलत चौधरी, यशवंत गावित, गोपाळ पवार, हरिश्चंद्र गवळी, प्रभू गावित, देवराम गावित, तरुण मित्र मंडळ व महिला वर्ग तसेच व्यवस्थापक दीपक गिरी, सहव्यवस्थापक विकास वारघडे, व्यवस्थापक दीपक मोरे, सदैव पाटीदार, सरव्यवस्थापक अमय वडे, समन्वयक सत्यवान काळे, मयूर गायकवाड, अशोक गोपाळ, अमित कुलकर्णी, तुषार आमरे, सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गाव विकासासाठी वडपाडा सुविकास समितीच्या सदस्यांचे, ज्येष्ठ मंडळी, पंचायतचे व सुरगाणा टीमचे विशेष सहकार्य लाभले. गावाच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनचे विचार चांगले असून त्यात स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वास्थ्य गाव, साक्षर गाव आणि समृद्ध गाव हा मुख्य पुढील उद्देश आहे. स्वदेश फाउंडेशन आमचे स्वप्नातील गाव करण्यासाठी गाव विकास समिती कायम तत्पर राहील व सर्व ग्रामस्थ यांची नेहमीच सहकार्य लाभेल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.